मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं. घुसखोर. तू आमचं सर्वस्व आहे ते, सर्वस्व आहे आमचं. आमचं सर्वस्व आहे ते. लवांड्या बाजूल तू लवांड्या, तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. लवांड्या आमचे आईबाप आहे ते आमचं सर्वस्व आहे. ए लवांड्या, सर्वस्व आहे आमचं ते. लवांड्या आमचा नादी लागू नको. जय श्रीराम. महाराष्ट्रामध्ये संत परंपरेला फार मोठं महत्व आहे. संतांनी नेहमी समाजाच्या कल्याणाचं काम केलंय, हिंदू धर्माच्या रक्षणाचं काम केलंय. महाराष्ट्रामध्ये आता या परंपरेच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते लवांडे यांनी काही भूमिका व्यक्त केली. ही भूमिका अत्यंत निषेधार्ह होती, कारण त्यांनी जे अत्यंत गुरुवारी आहेत, गोविंदगिरी महाराज, भास्करगिरी महाराज, रामगिरी महाराज किंवा बंडातात्या कराडकर यांच्यासोबत 20 संत परंपरेमध्ये काम करणाऱ्या या सर्व मंडळींची नावं वाचून यांनी घुसखोरी केलेली आहे, अशा पद्धतीचं चुकीचं स्टेटमेंट केलं. आणि या संदर्भामध्ये आज हबप संग्राम बापू महाराज यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे. ही प्रतिक्रिया अत्यंत उत्स्फूर्त आहे, कारण गुरुस्थानी असणाऱ्या ह्या सर्व मंडळींच्या बाबत त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलं होतं. हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी संत परंपरा ही नेहमी अग्रेसर आहे. समाजातील चुकीच्या प्रवृत्ती बाजूला व्हाव्यात आणि चांगल्या रीती रूढी परंपरा ह्या रुजाव्यात, हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं. हिंदूमध्ये ज्या पद्धतीनं काही आक्रमणं होत आहेत ती आक्रमणं थांबावीत, धर्मांतरण थांबावं, यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका ही संत महात्मा लोकांनी घेतलेली आहे. संग्राम बापूंनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्या प्रतिक्रियेचं मी समर्थन करतोय. पुणे सीपी यांना विनंती करतोय की मी आता मीडियामध्ये बघतोय की त्यांनी रिव्हॉल्वर वापरलं, आर्म ऍक्ट लागू करा, हे चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट हे सगळे राष्ट्रवादीवाले देत आहेत. प्रत्यक्षात या सगळ्या प्रकरणाची शहनिशा करूनच त्यांनी पुढची योग्य पावलं उचलावीत. चुकीच्या पद्धतीचा कोणताही गुन्हा हबप संग्राम बापू महाराज यांच्यावरती नोंद करण्यात येऊ नये. आणि आता संग्राम बापू महाराजांच्या पाठीमागं तमाम हिंदू समाज ताकदीनं उभा आहे. आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते. सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे.